सुंदर मनामध्ये भरली। मग आपण त्याच्यावर काय म्हणणार की बाबांनो पटत नाही ना तर मग वेगळे व्हा, नाही का? पण आधीच सांगून ठेवते मी असं अजिबात म्हणणार नाहीये, मला हे चालायचंच नाही। अरे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लोकांचे पोर घरात आणतो, असं रस्त्यावर सोडायचं असतं का? आशूचं डोकं टाळ्यावर आणण्यासाठी काहीतरी करावंच लागल। करू आहे आपण बोलू ना, असं काही नाही होणार। नवरा बायको मध्ये भांडण होतेच ना, नाही का? अरे हे भांडण मिटणाऱ्यातलं नाहीये बाबा। मिटल, नक्की मिटल। आपण सगळे मिळून बोलून त्यांच्याशी। माझ्या पोरांचा संसार मोडलेला मला चालणार नाही, मग चूक सुनेची असू दे की पोराची किंवा दोघांची बी। वहिनी वहिनी ठीक आहे का तुम्ही? कायचं ठीक भाऊजी, कसा राडा केला भावानं तुमच्या। हा म्हणूनच मी आलोय तुमच्याशी बोलायला। बोलू शकतो का आपण? भाऊजी तुमची इच्छा असेल तर। पण मला माहितीये तुम्ही तुमच्या भावाचीच बाजू घेणार, त्यांनाच पाठीशी घालणार तुम्ही। असं काही करणार नाही मी वहिनी। दादाचं काही चुकलं असेल ना त्याच्या वतीनं मी मागतो तुमची माफी, मग तर झालं। टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना वहिनी त्याच्यात। आपण एक फॅमिली आहे की नाही? हा, आणि नवरा बायको मध्ये थोड्या कुरबुरी होतेच की, नाही का? थोडी कुरबुर भाऊजी, मागच्या वेळेला हात उचलला यांनी माझ्यावर, उद्या येऊन गळा कापल माझा। वहिनी हे बघा, दादानं हात उचलला हे चुकलंच आहे त्याचं, पण आपण सगळं शांतपणे बोलू ना नीट। हा नको भाऊजी, माझं डोकं नाही ठिकाणावर। हो ग, मी तुम्हाला काहीतरी बोलायची आणि तुम्ही दुखावले जायचा। अहो मग बोला की वहिनी, तुमच्या मनात जे बी काही आहे ना ते सगळं बोला। हक्क आहे ना तुमचा मायावर। हा, लहान धीर आहे ना मी वहिनी, लहान धीर लहान भावासारखा असतो ना, मग बोला की। मी खरं तर तुम्हाला धीर मानतच नाही भाऊजी, भाऊच मानते। मग झालं तर भावाच्या हक्कानं बोला, मग मला काय वाटेल। पण आधी बाहेर चला बरं। कायला? आईन आप्पांना बोलायचंय तुमच्याशी, चला। हातंटा आता बोलून सुटल असं नाही वाटत मला। वहिनी हे बोलण्याआधीच नका ना ठरवू। हा, तुम्ही पाहिलं का तुमचा भाऊ कसा वागतो? वहिनी तुम्ही नका ना टेन्शन घेऊ त्याचं। अहो तशा वृत्तीचा माणूसच नाही तो। तो भाऊ म्हणून वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे आणि नवरा म्हणून वेगळ्या। बर ठीक आहे, तुम्ही आता बाहेर चला बरं। चहा केलाय मी मस्त, चहा पीत बोलूया, आहे का नाही? एवढा काय अवघड आहे का विषय? फक्त कसं आहे, डोकं शांत ठेवायचं आणि बोलायचं, निघाल ना मार्ग। चला बाहेर चला, काय नाही तर चहाची चव तर पहा कसा झालाय सांगा बरं मला। हा या, वाट पाहतो। हे मैं तू लतिका, मला वाटलंच होतं तू इथं बसला असणार। इथं एकटा कायला बसलाय तू? कळलं का तुला? आता काहीतरी झालंय म्हणूनच तू बाहेर एकटा बसलाय ना? काय नाही, नेहमीच। अरे नेहमीच काय? जाऊ दे ना लतिका, माझं दुःख माझ्या पाशीच। दादा तुझं दुःख हे माझं दुःख आहे, आणि आता माझं दुःख मला कळलं पाहिजे ना। काय करणार आहे तू कळून? इलाज? लय गुताडा झालाय बाई। मग हा गुताडा आपण एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करूया ना। नाही, हा गुताडा तुटला तरच तुटणार। अभ्या
आपल्याला हे सगळं जुळवणं लय कठीण जाणार आहे.